पिसाळलेल्या एका कुत्र्याने तरुणीसह तिच्या आईचा चावा घेतलाय। त्यामुळे जखमी माय लेकीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। शीतल विंचळ आणि पार्वती विंचळ अशी या जखमी मायलेकींची नाव आहेत। जखमी मायलेकी राजपूतवाडी भागातील रहिवासी असून या दोघीही यमुनानगर या भागात रेशन खरेदी करण्यासाठी आल्या होत्या। रेशन खरेदी केल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षात बसत असताना अचानक पिसाळलेला कुत्रा आला आणि त्याने तरुणीच्या नाकाला चावा घेतलाय। त्याचबरोबर यावेळी तरुणीच्या आईने कुत्र्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याने तरुणीच्या आईचा देखील चावा घेतलाय। या घटनेत दोघी मायलेकी जखमी झाल्यात। दरम्यान जखमी मायलेकींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मला सांगा नेमकं काय झाले आणि काय तुम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयात काय झालं? मी यमुनानगर मध्ये राहते। यमुनानगर मध्ये राशनचं दुकान आहे। राशन दुकानामध्ये हे राशन घ्यायला आलेलं तिथे, पण अचानकच पिसाळा कुत्रा आले हे राशन घेताना आणि याला पायाला पकडल्याच्या नंतर खाली पाडलं। खाली पडलं, तिच्या नाकाला चावलं, म्हणजे खालीच पाडलेलं। आणि नंतर मग तिची मम्मीने कुत्र्याच्या तोंडामध्ये हात घातला आणि त्या कुत्र्याला बाहेर पाडलं। सगळे आम्ही आवाज येऊ लागला म्हणजे आम्ही गेलो, पण आम्ही मारायचे प्रयत्न केले त्यांना, पण तो कुत्रा पळून गेला। तोपर्यंत पळून गेल्याच्या नंतर मी तात्काळ यांना ऑटो बोलवली आणि ऑटो मध्ये याला बसून सिव्हिल मध्ये पाठवलं। आता कशी परिस्थिती? आता ठीक आहे, आता इंजेक्शन चालू आहे, तिला इंजेक्शन वगैरे ऍडमिट करणार आहे। 7-8 टाके पडतात तिला। काय नाव तुमचं? ममता लक्ष्मण काईंदे। मला नंतर सांगा की नेमकी घटना काय घडली? आमची घटना, आम्ही राशन आणायला आलो, राशन घेतला आणि माझी मुलगी रिक्षा पाहायला लागली। तिकडून येताच कुत्रा आला। कुत्रा येतात लगेच पळपळ आलं आणि त्यानं डसलं ते पिसाळलेलं होतं। कसं होतं आम्हाला काही माहिती नाही, पण आमच्या दोघ्या मायलेकीला भयंकर त्यांना जखमी करून सोडलं। काय ना तुमच्या मुलीचं? शीतल विंचा, मी पार्वती विंचा आहे। माझ्या हाताला चावलेले आहे, तिच्या नाकाला चावलेले, आम्हाला भक्कम जखम झालेली आहे। कुत्रा ज्यावेळेस चावत तुम्ही ते नेमकं हात एवढ्या हाताला जखम कसं लागली? आमच्या हाताला मी तिला चावत होता म्हणून हाताला जायना म्हणून मी तिच्या तोंडात हात घालून त्या कुत्रीला ओढायचे प्रयत्न केले, मग तिने माझा हात धरला, तिला सोडलं आणि मला धरलं। आता दवाखान्यात काय म्हणतात? दवाखान्यात ऍडमिट करणार आहेत ते, इंजेक्शन जेवण करा म्हणे, लगेच इंजेक्शन ट्रीटमेंट सुरू करू।